मी तुम्हाला पटकन या ब्लॉगचा पूर्ण सारांश द्यायचा प्रयत्न करतो. तर कोकण आणि गणपती हा इकडच्या संस्कृतीतला एक अविभाज्य भाग आहे. तर मी तोच भाग कमीत कमी शब्दात आणि जास्तीत जास्त दृश्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ह्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर हा व्हिडिओ माझा एक प्रयत्न असणार आहे की ह्या सर्व रीती परंपरा आणि संस्कृती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर तो तुम्ही प्लीज बघा आणि मला सांगा की तो तुम्हाला कसा वाटतोय. गावी आल्यावर सर्वात पहिली सुरुवात होते तर ती म्हणजे साफसफाई आणि कलरिंगपासून. बाप्पा याला अजून 2 दिवस शिल्लक होते. या वेळेत आम्हाला घरातली साफसफाई, डेकोरेशन, लाईटिंग, पुढच्या 2 आठवड्यांचे नियोजन हे सगळं करायचं होतं. आम्हाला 2 दिवस लागले. तुम्ही 2 मिनटात बघा काय तयारी केली ती. इथे आम्ही सजावटीमध्ये रमलेलो आणि आत महिला मंडळ नेवरी म्हणजेच करंजा बनवत होते आणि बाबा त्यांना तळण्यात मदत करत होते. मंडपात थोडीफार लाइटिंग आणि वेलींची सजावट करून फायनल लुक काहीसा असा होता. माटी किंवा मंडपी ज्याला आपण म्हणतो, ही का बनवली जाते तर त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी सजावटीसाठी रानातल्या वनस्पतींचा वापर व्हायचा आणि गणपती बाप्पा सुद्धा एक ऋषी होते, म्हणून सुशोभनाकरिता माठी हा प्रकार गावात केला जातो. आंब्याचे टाळ, हरणा, कांगला, काकडी, नागला, कुळकुळे आणि अशा 400हून अधिक वनस्पती माटीला सजवण्यासाठी वापरतात. तुम्हाला माटी शहरात एकदम नाहीच्या बरोबर बघायला मिळेल. आज गणपतीचा पहिला दिवस. सकाळी लवकर आवरून आम्ही सर्वप्रथम गणपती बाप्पांना आसनावर बसवलं. पूजेची सर्व तयारी करून ठेवलेली, कारण आता भटजी यायची वेळ झालेली. पूर्ण गावातली पूजा करत करत भटजी आता शेजारच्या घरी आलेले आणि इथे अशी प्रथा आहे की ज्यांच्या घरी पुढची पूजा असेल त्यांनी भटजींची नारळांची पिशवी घेऊन त्यांना वाट दाखवायची. ही पूजा म्हणजेच प्राणप्रतिष्ठा पूजा. या पूजेनंतर मूर्तीत प्राण येतो असा या पूजेचा हेतू. पूजा संपन्न झाली आणि मग आम्ही गणपतीला नैवेद्य दाखवून जेवणाला सुरुवात केली. आज दुसरा दिवस. आज आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. सगळेच एकदम धावपळीत होते आज, मंडप सजवण्यात, जेवण बनवण्यात. पूजा संपन्नपणे पार पडली आणि मग सर्व जमलेल्या मंडळींनी सत्यनारायणाची आरती घेतली.
आरती झाल्यानंतर आमच्या घरापासूनच भजनाची सुरुवात झाली. आणि मग पुढचे काही दिवस हे असेच ऐकू येत होते. आज गौरी आगमनाचा दिवस. या दिवशी गावातल्या सर्व बायका साडी किंवा नऊवारी नेसून गावातल्या तळीवर जाऊन गौरीचं पूजन करतात. पूजन करून घरी येताना फक्त एक आई किंवा सून घरी येत नसते, तर ती लक्ष्मी स्वरूपात घरात प्रवेश करते. त्याच संध्याकाळी गौरीचं विसर्जन होतं आणि देवीची भाजी भाकरी सुद्धा खाल्ली जाते. खूप पाऊस पडत होता त्या दिवशी. सगळ्यांनी लगबगीत गणपती मंदिरात आणले. बाप्पांची महाआरती झाली आणि मग सगळे विसर्जनाला निघाले. तुझी कृपा तारी या जगात, एक तारी गाते अभंगा. तुझी कृपा तारी या जगात, एक तारी गाते अभंगा. गजा